नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा त्यांचं डॉक्टर सोन या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आर्थरायटिस म्हणजे आपण पटकन त्याचा अर्थ घेतो संधिवात. पण जेव्हा आपण आर्थरायटिसचा विचार करतो तर तेव्हा संधिवात असा ढोबळमानानं अर्थ घेऊन चालत नाही, कारण त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात आणि ॲलोपॅथी किंवा आयुर्वेद खूप वेगवेगळ्या अँगलनं या आजाराकडे पाहत असतं आणि त्या आजाराचं जे प्रमाण आहे तर ते स्थलकाल सापेक्ष असतं, व्यक्ती सापेक्ष असतं आणि त्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग या आर्थरायटिसवर ट्रीटमेंट केली जाते. पण आपण समजून घेऊया आज की नेमका आर्थरायटिस म्हणजे काय असतो आणि आपल्याला आज मार्गदर्शन करतायत वैद्य अनिरुद्ध कुलकर्णी. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर आपण रेकॉर्डिंगला सुरुवात करण्याच्या आधी थोडंसं बोललो, त्यावेळेला लक्षात आलं की ढोबळमानानं याचा अर्थ घेऊन चालणार नाही. याला अनेक कंगोरे आहेत. जसा पेशंट बदलेल, जसा काल बदलेल त्याप्रमाणे हे सगळं बदलत जातं, त्याची कारणं बदलत जातात किंवा त्याची उपाययोजना करतो आपण, त्याच्यावरचे उपचार करतो तर ते पण बदलत जातात. तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञ आहात आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळा विचार करणार आहोत. तर तुम्ही आर्थरायटिस म्हणजे काय सांगाल नेमकं? आर्थरायटिस ह्याचा अगदी शब्दशः अर्थ घेतला तर सांध्यांच्या ठिकाणी आलेली सूज, इन्फ्लेमेशन इन द जॉईंट्स. अच्छा. जॉईंट्स म्हणजे ज्याला सांधे म्हणतो ते सगळीकडे आपल्या शरीरामध्ये आहेत, पण एकूणच सांधे असं म्हटलं की त्या ठिकाणी दोन हाडं एकत्र येतात, त्याला सांधे म्हणायची पद्धत आहे. जसं दोन रक्तवाहिन्या एकत्र आल्या तरी तो सांधाच आहे, संयोगच आहे त्यांचा. पण दोन हाडं ज्या ठिकाणी एकत्र येतात त्यांचा संयोग स्थान जे असतं त्याला आपण संधी म्हणतो किंवा सांधा म्हणतो. आणि या ठिकाणी जर सूज आली कोणत्याही कारणाने तर त्यांना त्या ठिकाणी संधिवात असा आपण शब्द वापरतो. खरं तर संधिवात हा एक ज्याला आपण म्हणतो की आपली दिशाभूल करणारा शब्द आहे. की केवळ सांध्यांच्या ठिकाणी आपल्याला त्रास झाला ह्याचा अर्थ प्रत्येक वेळी त्या सांध्यामध्येच काहीतरी झालेलं असेल असं नाही. हा, तर शरीरातल्या इतर काही आजारांमुळे, इतर रक्त किंवा शरीरामधले वाढलेले घटक असतील त्यांच्यामुळे सुद्धा सांध्यांमध्ये परिणाम होतो आणि तिथे सूज किंवा वेदना या प्रकारची लक्षणं निर्माण होतात. त्यामुळे आर्थरायटिस ह्याचा अर्थ सांध्यांच्या ठिकाणी झालेली विकृती किंवा आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं झालं तर सांध्यांच्या ठिकाणी झालेली वातदोषाची प्रधान विकृती असं आपण त्याला एक ढोबळमानाने म्हणू शकतो. अच्छा, मग ही अशी विकृती होण्यामागं कारणही असतील ना बरीच? काय सांगाल ती कारणं बरीच आहेत, पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं आपण जर आज आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने पण काही विचार केला थोडक्यामध्ये तर तुम्हाला असं दिसेल की बरेचसे जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियल आर्थरायटिस आहेत, व्हायरल आर्थरायटिस आहेत. आज आपण पाहतो की चिकनगुनियासारखी साथ आहे आपल्या भागामध्ये. तर चिकनगुनिया हे मुळात तापाचा एक प्रकार आहे, व्हायरल फीवर आहे, पण त्याच्यामध्ये मुख्य लक्षण म्हणून सांध्यांमध्ये दुखणं, सांधे आखडणं अशी लक्षणे येतात. ह्याचा अर्थ त्यांच्या सांध्यांमध्ये मुख्य विकृती नाही. हा, तर ती जी तापाची मुळे जी एक टॉक्झिन्स आमच्या शरीरामध्ये रसरक्तामध्ये फिरत आहेत आणि ती त्या सांध्यांमध्ये जाऊन आम्हाला सांधेदुखीचा त्रास होतो. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे की ज्या वेळी प्रत्यक्ष सांध्यांमध्ये त्रास होतो, जसं की ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतात की जे झीज होते हाडांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये 50 नंतर या लोकांमध्ये जेव्हा हाडांची झीज होते, ऑस्टिओ आर्थरायटिस ज्याला आम्ही म्हणतो, त्या ठिकाणी खरोखर हाडांची झीज झाल्यामुळे हाडांची जी संयोग स्थान आहे तिथली रचना बिघडते आणि त्यामुळे तिथे सूज यायला सुरुवात होते. तर हे असे प्रकार बॅक्टेरियल आहेत, व्हायरल आहेत, झीज झाल्यामुळे होणारे आहेत. अशा अनेक प्रकारचे आर्थरायटिस आपल्याला दिसून येतात. आपण बघितलं की कारणं त्याची प्रत्येक वेळेला वेगळी वेगळी असू शकतात, की केव्हा कधीतरी डायरेक्ट सांध्यांना प्रॉब्लेम असतो किंवा काही कारणामुळे सांधे दुखत असतात असंही होतं. पण ह्या सांधेदुखीची सुरुवातीची काही लक्षणं दिसतात म्हणजे ज्याच्यावरून आपण म्हणजे डॉक्टर ओळखू शकतील की नेमका हा आर्थरायटिस कोणत्या प्रकारचा आहे? काय लक्षणं दिसतात? बऱ्याच वेळा कोणत्या प्रकारची सांधेदुखी असू शकते ह्याचा अंदाज रुग्ण जे सांगतो लक्षण आणि किंवा त्याच्या बरोबर त्याला, उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणलं चिकनगुनिया आहे किंवा गाऊट म्हणतात ज्याला,
ज्याला आमच्याकडे वातरक्त आयुर्वेदात आपण त्याला म्हणू शकतो, वातरक्ताच्या जवळपास जाणारी कंडिशन आहे गाऊट म्हणून. या गाऊटमध्ये काय होतं की शरीरामधले जे प्रथिन आहेत, प्रोटीन्स आहेत, त्यांचं पचन बरोबर होत नाही आणि युरिक ॲसिड नावाचा जो पदार्थ तयार होतो प्रथिनांच्या नीट न झालेल्या पचनातून किंवा प्रथिनांच्या अपचनातून आपण म्हणू, तर तो सांध्यांच्या ठिकाणी, विशेषतः छोट्या सांध्यांच्या ठिकाणी जाऊन बसतो आणि तिथे सूज आणि हे वेदना निर्माण करतो. तर अनेक पद्धतीचे लक्षणं किंवा त्याच्या बरोबर काय आहे, किंवा छोटे सांधे दुखतायत की मोठे सांधे दुखतायत. काही वेळा आता उदाहरणार्थ ज्याला आमच्याकडे आमवात म्हणतात, तर आमवाताच्या पेशंटमध्ये असं असतं की त्यांच्यामध्ये सर्वसाधारणतः मोठे सांधे पहिल्यांदा दुखतात, जसं की कोपर आहे, गुडघे आहेत, खांदे आहेत. या प्रकारचे जे मोठे सांधे आहेत ते याच्यामध्ये जास्त बिघडतात. पण होतं कसं की ते मग ते आधी दुखायला लागतात, मग ते सूज येते, मग औषधोपचार झाले की ती सूज कमी होते, पण काही दिवसांनी तो सांधा मोकळा होतो पण दुसरा सांधा पकडतो. म्हणजे त्याला संचारी वेदना म्हणतात, संचारी संधिशूल म्हणतात. तर ते आमवाताचं लक्षण आहे. तर अशा प्रकारची वेगवेगळी लक्षणं रुग्ण घेऊन येतात आणि त्यामुळे आपल्याला अंदाज येऊ शकतो की हे कोणत्या प्रकारच्या संधिवाताकडे हे चाललेलं आहे. तरी देखील सामान्य एक लक्षणं असं म्हटलं तर सांध्यांच्या ठिकाणी वेदना असतात, सांध्यांच्या ठिकाणी सूज येते, त्याचबरोबर सांध्यांच्या हालचाली करताना कटकट आवाज येतात. बरेच विशेषतः हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये झीज होऊन झालेले संधिवात असतात, तर त्यांच्यामध्ये हे कटकट आवाज येतात. कारण दोन सांध्यांच्या मध्ये काही वेळा एक वंगणासारखा भाग असतो, तर तो भाग झीज होऊन कमी झालेला असतो. त्यामुळे होतं काय की दोन हाडांचे जे टोका आहेत ते एकमेकांना डायरेक्ट घासायला लागतात आणि त्यामुळे त्रास होतो. सांधे जवळ घेताना आणि लांब करताना वेदना होणे, हे सुद्धा अनेक लोकांचं लक्षण असतं. म्हणजे काही लोक तर म्हणजे विशिष्ट सांगतात की काही लोकांना जिना चढताना त्रास होतो, तर काही लोकांना जिना उतरताना त्रास होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा निदान लपलेलं असतं डॉक्टरांसाठीचं, की तुम्हाला जिना चढताना त्रास होतो का उतरताना त्रास होतो. कारण काय होतं की जिना चढताना सांध्यांच्या बरोबरीने एक वेगळा स्नायूंचा गट त्याच्यामध्ये काम करत असतो, तर त्याच्याकडे आपल्याला तो निदानाकडे घेऊन जातो. उतरताना दुसऱ्या प्रकारचे स्नायू त्याच्यासाठी मदत करत असतात. तर हे एक भाग राहतं. सकाळी उठताना किंवा एकाच स्थितीमध्ये अधिक वेळ ठेवल्यानंतर हालचाल करताना सांधे आकडतात. म्हणजे हे विशेषतः तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणून एक प्रकार असतो, त्या लोकांमध्ये दिसतं. किंवा विशिष्ट प्रकारचे टाचा दुखण्याचे हल्ली पेशंट असतात, ज्यांच्या टाचा दुखतात, तर ते तुम्हाला काय सांगतात की सकाळी मी उठलो की मला टाच टेकवताना खूप त्रास होतो, पण मग थोडा वेळ गेला म्हणजे थोडं तसंच दुखत थोडं मी हालचाल केली की मग ते दिवसभर दुखत नाही. तर त्याला एक मॉर्निंग स्टिफनेस असं म्हणतात. किंवा तो स्टिफनेस असतो जो विश्रांतीनंतर तिथले स्नायू, सांधे, शिरा सगळं असं एक स्टिफ होऊन बसतं आणि त्यामुळं त्यांना हालचाल करताना त्रास होतो. सांध्यांच्या सर्व दिशांमध्ये हालचालींना अडथळा येणे, म्हणजे काही वेळा विशिष्ट हालचाल, आता आपल्याकडे आपण म्हणतो की एक फ्रोझन शोल्डर म्हणून एक भाग असतो किंवा आमच्याकडे त्याला अंशग्रह म्हणतात. हा विशेषतः डायबिटीसच्या लोकांमध्ये खूप दिसतो. डायबेटिक कंडिशन्स नंतर अनेक लोकांमध्ये फ्रोझन शोल्डर होतात, खांद्यांमध्ये ते दुखायला लागतं. पण मी तुम्हाला म्हटलं तसं की ते विशिष्ट अँगलनी, विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट हालचाली करताना असं ते दुखतं. तर ते एक काही वेळा दिसतं. हातापायामध्ये मुंग्या येणे, हे बऱ्याच वेळा काय होतं की ज्या सांध्यांच्या मधून काही विशिष्ट नसा किंवा शिरा, नर्व्स, व्हेन्स हे सगळे जातात आणि सांध्यांच्या विचित्र म्हणजे झीज झाल्यामुळं असेल, सूज झाल्यामुळं असेल, त्यांच्यावर दाब येतो. त्यावेळी त्यातलं जे संवेदनेचं संवहन आहे, कंडक्शन आहे, ते नीट होत नाही. त्यामुळे मुंग्या येण्यासारखा एक प्रकार होतो. सांध्यांच्या हालचाली पूर्णपणे बंद होणे, ही सुद्धा काही पेशंटमध्ये किंवा काही एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये ही अवस्था सुद्धा येते. सांधे जड वाटणे, बरेचशा वेळा पेशंटला वाटतं की हा सांधा जड आहे, म्हणजे त्याला तो चालता त्याला थांबावं लागतं काही वेळा. तर हे अशा प्रकारची बरीच लक्षणं सांध्यांच्या दृष्टीने दिसतात की जी आपल्याला वेगवेगळ्या निदानांकडे घेऊन जातात. बरोबर. म्हणजे हे परीक्षण जे आहे तर ते पेशंट काय काय नेमकं सांगतोय
आणि त्यावरून तुम्ही लक्षात घेता की नेमकं ह्याला ट्रीटमेंट द्यायची असेल तर नेमकं काय आहे याच्यामध्ये, नेमकं कुठे बिघाड आहे, कोणत्या सांध्यांना जास्त बिघाड आहे आणि कोणत्या पद्धतीचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षणाच्या वेळेला कळत असतील. पेशंटचं परीक्षण जसं आपण करतो हं. तसंच पेशंटचे इतर परीक्षणं सुद्धा म्हणजे आपण केलेल्या निदानाला सपोर्टिव्ह किंवा एक चांगलं पद्धतीचं निदान आपल्याला व्हायला पाहिजे. त्यासाठी आधुनिक शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या लघवीर मूत्राच्या तपासण्या आहेत, रक्ताच्या तपासण्या आहेत, एक्सरे आहेत, सोनोग्राफी आहे, CT स्कॅन आहे. अच्छा. या प्रकारच्या तपासण्या सुद्धा अनेक वेळा एक पूर्णपणे आपल्याला व्याधीचं चित्र स्पष्ट होण्यासाठी हे करावं लागतात. अच्छा. मी तुम्हाला म्हटलं तसं हे रुमॅटिक आर्थरायटिस म्हणजे विशेषतः लहान मुलांमध्ये हा प्रकार होतो की त्यांना मोठा ताप येतो, त्यानंतर त्यांचे सांधे दुखायला लागतात, ते बरे होतात, पण नंतर त्याचा एक प्रकार असा होतो की त्यांच्या हृदयाच्या झडपेवर परिणाम होतो. अरे बापरे. हां, तर अशा पेशंट्समध्ये बऱ्याच वेळा ASO टायटर नावाची रक्ताची तपासणी केली जाते. रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे ज्या विशेषतः संधिवातामध्ये बोटाच्या पेरांना वगैरे सूज येते, काही प्रसंगी ती बोटं वाकडी होतात, हाताची पायाची बोटं वाकडी व्हायला लागतात, तर यांच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा RA फॅक्टर म्हणतात, रुमॅटॉइड आर्थरायटिस फॅक्टर म्हणून एक रक्ताची तपासणी असते, ती असते. त्यानंतर C रिॲक्टिव्ह प्रोटीन म्हणून असते. ह्या ESR असतो म्हणजे एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. तर ह्या सगळ्या काही तपासण्या आपल्याला करता येतात. ओके ओके ओके. गाऊटच्या पेशंटमध्ये युरिक ॲसिड तपासावं लागतं. अनेक जे रिॲक्शनरी आर्थरायटिस म्हणून असतात तर त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे इम्युनोग्लोब्युल्स म्हणतात, ते तपासायला लागतात. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या तपासण्या करून आपण जे निदान केलेलं आहे, पेशंटला जे लक्षणं आहेत त्याच्यापर्यंत एक चांगलं निदान आपल्याला करता आलं पाहिजे, मग आपल्याला त्याची ट्रीटमेंट सुचवता येते. बरोबर. म्हणजे दोन्हीची सांगड घालून योग्य त्याचं निदान करणं हे महत्वाचं आहे. आणि मग एकदा चांगलं निदान झालं त्याचं की मग त्याच्यावर ट्रीटमेंट करणं, आयुर्वेदिक असू दे किंवा ॲलोपॅथी असू दे, त्यांना सोपं जातं असं म्हणायला हरकत नाही. नेमकी ही ट्रीटमेंट काय असते याविषयी आपण बघणारच आहोत, पण एक म्युझिकल ब्रेक घेतोय आणि मग या ट्रीटमेंटकडे वळतोय. संगीताची जादूगारी ग्रीन FM, कला क्रीडेची भरारी ग्रीन FM, शेती तंत्रज्ञानासाठी ग्रीन FM, हिरव्या महाराष्ट्रासाठी ग्रीन FM. 90.4 Green FM, सुनो ग्रीन राहो एव्हरग्रीन. तर मंडळी 90.4 ग्रीन FM वर आज आपण का आर्थरायटिस म्हणजे काय हे आपल्याला सरांनी आता सांगितलं. त्याची कारणं पण खूप सारी आहेत. इतकं त्याला एका शब्दात बांधणं अशक्य आहे असंही आपल्या लक्षात आलं. याची लक्षणं पण आपण बघितली आणि त्याचं परीक्षण जे केलं जातं म्हणजे क्लिनिकल ॲनालिसिस आणि त्याच्याबरोबरीनं तुम्ही वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅबमधून ज्या टेस्ट करून घेतो त्या दोन्हीमधून त्याचं योग्य परीक्षण होतं आणि मग डॉक्टर त्याच्यावर ट्रीटमेंट करतात. तर ही ट्रीटमेंट कशी असते हे देखील आपल्याला सांगणार आहेत वैद्य अनिरुद्ध कुलकर्णी, जे आपल्याबरोबर आज आहेत. सर, आपण ट्रीटमेंटबद्दल बोलत होतो, तर ही ट्रीटमेंट जी आहे, तर जसे आर्थरायटिसचे बरेच प्रकार आहेत किंवा कोणत्या गोष्टीमुळे तो आर्थरायटिस झालाय त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर ह्या ट्रीटमेंटकडं वळताना आयुर्वेद काय करतो, आधी नेमकं कशा पद्धतीनं त्याला या आजारातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्याचा त्रास आहे तो कमीत कमी त्याला होण्यासाठी प्रयत्न करत असतो? सर्वात महत्त्वाचं काय आहे की हे जे विषय वेगवेगळ्या प्रकारच्या सांधेदुखी आहेत किंवा संधिवात ज्याला आपण एक ढोबळ आपण म्हणतो, तर या सांधेदुखींमध्ये होतं काय की पहिल्यांदा फक्त एक वेदनाशामक लोक घेतात किंवा त्याच्याबरोबर सूज कमी होणारी औषधं घेतात, काही काळ त्यांनी बरं वाटतं, मग परत ते सुरू होतं, कारण मूळ कारण आपण दुरुस्त केलेलं नाही. अच्छा. त्याचबरोबर विशिष्ट जर आमचं निदान झालं, जसं की मी तुम्हाला गाऊट आहे, तर युरिक ॲसिड कमी करणारी काही विशिष्ट औषधं आहेत. त्या पद्धतीने काही आता व्हायरल आर्थरायटिस असतील, बॅक्टेरियल आर्थरायटिस असतील, तर त्यांच्यामध्ये विशिष्ट औषधं आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत, तर ती देऊन ते त्यांना उपाय केले जातात. काही सांधेदुखी जी झीज होऊन होते तर त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा औषधं दिली जातात त्या झीज कमी करण्याची. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्टिलेजेस आहेत ते कार्टिलेजेस रिपेअर करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यांनी काही नाही झालं तर अनेक ठिकाणी
ऑपरेशनचे सुद्धा सल्ले दिले जातात. उदाहरणार्थ आता आपण ऐकतो गुडघ्याचे सांधे बदलण्याचे शस्त्रक्रिया आहेत किंवा अशा प्रकारच्या गोष्टी होतात. आयुर्वेदाने काय होतं, आयुर्वेद हा जो शास्त्र आहे त्याच्यामध्ये मुळापासून रोग बरं करण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या समोर आपण ठेवला की आम्हाला हे ठरवावं लागतं की ह्या रोगामध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट्स देतात. एक म्हणजे शोधन उपचार ज्याला म्हणतात किंवा शुद्धी उपचार ज्याला पंचकर्म म्हणतात, आणि दुसरे शमन उपचार किंवा ज्याला पोटात औषधं घेणे किंवा बाहेरून लावण्यासाठी काही तेल किंवा या पद्धतीची औषधं देणे. तर हे शोधन आणि शमन हे उपचार आम्हाला करता येतात. त्याच्यामध्ये रुग्णाच्या परिस्थितीनुसार, त्याच्या निदानानुसार, त्याच्यामध्ये असलेल्या वातपित्त कफाच्या परिस्थितीनुसार आम्ही त्याच्यातले शोधनोपचार ठरवतो. म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला त्या रुग्णामध्ये जर वात दोषांवर चिकित्सा करायची असेल तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बस्ती चिकित्सांचा उपयोग करतो. मग त्या काढ्याच्या असतील, त्या तेलाच्या असतील. जर पित्तामुळे झालेले काही विकार असतील सांधेदुखीचे तर त्याच्यामध्ये विरेचन किंवा ज्याला जुलाबाचं औषध म्हणतो आपण, त्यांचा आपण उपयोग करतो. कफदोषामुळे झालेले जर सांधेदुखी असेल तर त्याच्यामध्ये वमन उपचार म्हणजे उलटी करवणे औषधांनी, तर ह्या चिकित्सेचा आम्ही उपयोग करून घेतो. तर ह्या महत्त्वाच्या म्हणजे ह्या शोधन उपचार आहेत. अनेक ठिकाणी विशेषतः जर सांध्यांच्या ठिकाणी खूप सूज असेल, खूप वेदना असेल तर अशा वेळी रक्तमोक्षण म्हणजे काही वेळा तिथे जळू लावून किंवा त्याच्या आसपासच्या वाहिनीतून रक्त काढून घेऊन रक्तमोक्षण करून सुद्धा ते खूप चांगला उपचार करता येतात. तर हा सुद्धा एक शोधनामधला भाग आहे. शमन चिकित्सा ज्याला म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये पोटामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची औषधं देतो. तर ती औषधं देत असताना सुद्धा या वातपित्त कफांच्या बरोबरीने जे शरीरामधले वेगवेगळे धातू आहेत किंवा शरीरामधले मल आहेत, म्हणजे रक्ताची दृष्टी जास्त आहे का या पेशंटमध्ये, मांसाची आहे का, स्नायूंची दृष्टी जास्त झाली आहे का, किंवा विशिष्ट प्रकारच्या मेद धातूमधल्या दृष्टीमुळे संधिवात निर्माण झालाय का, या पद्धतीने विचार आम्ही करतो आणि मग त्याची औषधं ठरवतात. त्याचबरोबरीने जे मलमूत्र स्वेद ज्याला म्हणतो की पुरीश ज्याला शौच म्हणतो आपण, त्यानंतर घाम येणे स्वेद म्हणतो, ह्यांच्यामध्ये सुद्धा काही जर त्या बिघाड असतील या संधिवाताच्या पेशंटच्या निमित्ताने तर ते सुद्धा बरे करण्यासाठी औषधोपचार आपण करत असतो. या सगळ्याचा विचार करून औषधोपचार जर आपण केलेत, आणि शेवटी काय आहे की संधिवात हा याच्यामध्ये वाताची विकृती जास्त असते, वाताचं नक्की बिघाड असतो, 100% जास्त बिघाड त्याचा असतो. त्यामुळे त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. काही हे संधिवात असे पटकन निर्माण पण होत नाहीत, त्यामुळे ते पटकन बरे पण होत नाहीत. त्याच्या मागे लागून थोडंसं वैद्यांच्या सल्ल्याने पथ्यापथ्य सांभाळून योग्य ते आवश्यक ते आणि योग्य ते व्यायाम त्याच्या जोडीला करून मग आपण ह्या ट्रीटमेंट घेतल्या तर निश्चितपणे खूप त्याच्यामध्ये गोष्टी आपल्याला साध्य करता येतात. अनेक प्रकारचे संधिवात बहुतांशीरित्या बरे करता येतात, किंवा समजा झीज वगैरे सारखे कारणाने असतील तर ते किमान आटोक्यात ठेवता येतात. अच्छा, तुम्ही आता बोलताना म्हणालात की पथ्यापथ्य सांभाळून, आणि लोकांना बऱ्याच वेळेला असं वाटतं की आयुर्वेदिक औषधं किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे आपल्याला पथ्य पाणी सांभाळावं लागतं किंवा वेळ काळ जेवणाच्या वेळा असतात त्या सांभाळाव्या लागतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की हे पथ्यापथ्य असं खूप असतं किंवा ज्या गोष्टी वैद्य आम्हाला सांगतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणात असतात की ज्या आम्हाला सहजी शक्य होणार नाहीत, असं काही असतं? मी हा प्रश्न का विचारते की अनेकांच्या मनात जे अजून आयुर्वेदाकडं कधीच वळलेले नाही आहेत, पण आता या आर्थरायटिसच्या निमित्तानं संधिवाताचा कुठला तरी त्यांना त्रास सुरू झालेला आहे आणि मग त्यांना वाटलं की आपण आयुर्वेदाकडे जावं, पण कुणीतरी सांगतं आयुर्वेदाकडे नको, पथ्य खूप असतात, मग मी कसं खाणार, कसं मला हे सगळं शक्य आहे, अशा अनेक शंका लोकांच्या मनामध्ये असतात. तर त्याचं निरसन आपण कसं करूया? पथ्यापथ्य हे फार मोठा भाग आहे ट्रीटमेंट प्लॅनचा, चिकित्सेचा मोठा भाग आहे हा पथ्यापथ्य. आणि हे कसं आहे की आपल्याला एखादा शरीरामध्ये झालेला बिघाड जो आहे तो आपल्याला दुरुस्त करायचा आहे, तर तो दुरुस्त करताना तो बिघाड वाढू नये हा एक भाग, आणि दुसरा तो कमी व्हावा हा दुसरा भाग. या दोन्ही गोष्टींसाठी औषधं तर आपण देतच असतो ह्या बॅलन्स करण्यासाठी, पण त्याचबरोबर
पेशंटचं जर खाणं पिणं आणि वागणं, ज्याला आम्ही विहार म्हणतो, ह्याची जर आपल्याला साथ मिळाली तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये पेशंटना बरं करता येतं, त्यांना त्याच्यामध्ये चांगले उपचार करता येतात. साधारणपणे पथ्य सांगायचं झालं किंवा पहिल्यांदा आपण अपथ्य सांगू की काय करू नये हे सांगू आपण. विशेषतः संधिवाताच्या पेशंटनी गारठ्यामध्ये ओलाव्यामध्ये काम करणं टाळावं, कारण ते त्याच्यामध्ये वात वाढत असतो. त्यानंतर वातूळ, जड म्हणजे पचायला जड, थंड असे पदार्थ खाऊ नयेत, ते शक्यतो टाळावेत. अतिशय वजन उचलणे, जड वस्तू उचलणे, अति चालणे, अति प्रवास करणे, कोरडे पदार्थ जास्त खाणे हे टाळावं. तिखट, तुरट आणि कडू या चवीचे पदार्थ अति प्रमाणात घेऊ नयेत, कारण त्याच्यामुळे वातदोष वाढायला मदत होते. दिवसा झोपणे, अति व्यायाम, अति मैथून हे वर्ज्य करायला पाहिजे. म्हणजे अनेक वेळा असं लोकांना वाटतं की आम्ही व्यायाम करतोय, ही चांगली गोष्ट नाहीये का? तर व्यायाम करणे ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु कुठलीही गोष्ट अति करणं चुकीचं आहे. त्याच पद्धतीने अनेक वेळा अति व्यायामाने सुद्धा हाडं आणि त्यांच्या जवळचे जे स्नायू आहेत त्यांच्यावर विपरीत परिणाम झालेले आम्हाला दिसतात. असेही काही पेशंटना, म्हणजे आम्ही अनेक पेशंटना सांगतो की तुम्ही करू नका. किंबहुना आजकाल बऱ्याच वेळा काय होतं, अनेक खेळाडू असतात, म्हणजे त्यांचा तो एक कामाचा किंवा त्यांच्या ह्याचा भाग आहे, प्रोफेशन आहे असं समजू आपण. किंवा अनेक लोकांना सायकलिंगचा आवड आहे, अनेक लोकांना गड किल्ले चढण्याची आवड आहे, ट्रेकिंगची आवड आहे. म्हणजे हे आवड म्हणून, छंद म्हणून अनेक लोक करतात, पण त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतोय का किंवा तो होऊ नये यासाठी काय करायचं, हे जर तुम्ही ह्या अशा प्रकारचे ज्या छंद आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या सांध्यांवर, स्नायूंवर ताण येणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही वैद्यकीय सल्ला अगोदरच घ्या की तो कसं टाळता येईल ती गोष्ट, तर ते करू नये. अति थंड हवा दुखऱ्या भागाला लागून देऊ नये, कारण त्यांनी ते वात वाढतो. त्यानंतर दही, गूळ, दूध, जागरण या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत या संधिवाताच्या पेशंटने. आणि मग त्या पेशंटच्या प्रकृतीनुसार असतील, त्याला झालेल्या संधिवाताच्या प्रकारानुसार असतील, जे काही आपल्याला डॉक्टर आणि मार्गदर्शन करतील ते आपण सांभाळलं पाहिजे. खावं काय तर जुन्या तांदळाचा भात, कुळीथ, लसूण, पडवळ, कारले यासारख्या भाज्या आवश्यक खाव्यात. उडीद, मूग या डाळी चांगल्या सगळ्यात, म्हणजे तूर आणि हरभरापेक्षा उडीद आणि मूग डाळ खावी. सर्व प्रकारची फळं, पालेभाज्या खायला काही हरकत नाही. स्निग्ध आणि पुष्टिकारक आहार घ्या. मांसरस, तूप, तेल, उडदाचे वरण हे आपल्या आहारात ठेवा. कोठा साफ ठेवा, म्हणजे मलप्रवृत्ती रोज होतीये की नाही याच्याकडे लक्ष द्या. आणि ती जर होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण का की अनेक लोक स्वतःच्या विचारांनी अनेक वेळा पोट साफ करण्याची, जे बाजारामध्ये खूप प्रकारची औषधं उपलब्ध आहेत, पण त्याच्यामुळे अनेक वेळा अपाय होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही पोट साफ होण्याची औषधं घ्या. त्यानंतर लंघन करणे, ताक पिणे, ताजं गोड ताक पिणे हे सुद्धा संधिवाताच्या रुग्णांमध्ये उपकारक आहे, त्यांना मदत करणार आहे ते रोग लवकर बरा होण्यासाठी. आता आपण सगळं हे बघताना लक्षात आलं की जेव्हा हाडांची झीज होत असते किंवा हाडं दुखत असतात, तर त्यावेळेला त्याच्या जवळचे जे सांधे असतात ते त्याला सपोर्ट करत असतात. तर या सांध्यांची आपण जर आधीपासून काळजी घेतली तर पुढे जाऊन आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे आर्थरायटिस टाळायचेच असतील तर याचा काय उपयोग होतो? म्हणजे या स्नायूंची ताकद तर वाढवली पाहिजे, त्यासाठी काय करायला पाहिजे आपण? सांध्यांची सगळ्यात मोठी काळजी घ्यायची म्हणजे व्यायाम करायला पाहिजे. तो व्यायाम योग्य पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे कसं की अगदी सगळ्यात सोपं म्हणजे ज्याला आपण शिथिलीकरणाचे व्यायाम म्हणतो, ज्याला वॉर्मअप म्हणतात, वॉर्मअपचे जे व्यायाम आहेत ना हे सगळ्यांनी आवश्यक केले पाहिजेत. म्हणजे भले तुम्ही मेन मुख्य व्यायाम कुठला कमी करा, पण वॉर्मअपचे व्यायाम म्हणजे उदाहरणार्थ सर काय सांगा? वॉर्मअप मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की शरीरातल्या सांधा हा पहिल्यांदा तुम्ही थोडा थोडा हलवा. म्हणजे व्यायामाला सुरू करायच्या आधी सगळ्या सांधा हलवा. जसं आता तुम्ही म्हणाला तसं सांध्याचं जे काही आरोग्य आहे किंवा सांध्याची स्थिती आहे ती सांध्याच्या बरोबरीने त्याला जे जोडले गेलेले स्नायू आणि शिरा आहेत त्यांच्या सुद्धा शक्तीवर, त्यांच्या परिस्थितीवर सुद्धा सांध्याची कार्यक्षमता अवलंबून आहे. त्यामुळे या स्नायू आणि शिरांची शक्ती पण चांगली असणं हे सांधेदुखी टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून काय होतं की
नुसते सांधे दुखतात असं म्हणून चालणार नाही, तर त्याच्या आसपासचे स्नायू आणि शिरांना सुद्धा आपण त्यांना व्यायाम दिला पाहिजे, त्यांच्या योग्य त्या पद्धतीच्या हालचाली त्यांना दिल्या पाहिजेत. फक्त हे पाहिलं पाहिजे की त्या हालचाली देताना त्यांच्यावर अति ताण किंवा चुकीच्या पद्धतीने आपण ताण देत नाही ना, ह्याची काळजी आपण नक्की घेतली पाहिजे. दुसरं असं होतं की हे जे सांधे आहेत, ह्या सांध्यांचं आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदानी एक अभ्यंग नावाचा विधी सांगितलेला आहे, जो खरं तर रोज करायला पाहिजे. आता आपण दिवाळी जवळ आलेली आहे, तर आपण अभ्यंग स्नान म्हणतो, बरोबर. त्याच्या आधी आपल्याला तेल कुठलं तरी सुगंधी तेल असेल किंवा कोणतंही वातशामक तेल असेल, ते तुम्ही सगळ्या शरीराला चांगलं तुम्ही त्याचं मालिश करा. भले तुमच्या पद्धतीने करा, त्याच्यामध्ये फार मोठा काही शास्त्रीय मसाज करायची गरज नाही, पण तुम्ही ते आठवड्यातनं किमान 2 वेळा आपल्या शरीराला आणि विशेषतः सांध्यांना हे तेल लावा, ते थोडं मुरू द्या आणि मग गरम पाण्याने उठणं असेल किंवा ह्यानी आंघोळ करा. त्यांनी सुद्धा या सांध्यांच्या जी काय एक झीज आहे ती होण्याची प्रक्रिया कमी केली जाते. तिथली जी काही सूज आलेली असेल, त्यांना आलेल्या ताणामुळे तिथे एक काही प्रकारचं एक बिघाड होण्याची सुरुवात झालेली असेल, तो त्याच ठिकाणी आपल्याला थांबवता येईल. त्यामुळे अभ्यंग आणि गरम पाण्याने स्नान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांची हालचाल आपण करून बघितली पाहिजे रोज एकदा तरी, सगळ्या दिशेने आपले सांधे हालतायत की नाही, तर हे आपण अवश्य करा. आणि त्याच्यामध्ये थोडी जरी आपल्याला काही बिघाड वाटायला लागला तर लगेच आपल्याला अंगावर काढू नका, लगेच आपल्या डॉक्टरांचा वैद्यांचा सल्ला घ्या, तुम्हाला ते लवकरात लवकर त्यातून बाहेर काढतील. नक्कीच. खरं तर मंडळी, सरांनी इतकं डिटेल आणि व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे पहिला मुद्दा काय, तर आपल्याला जर आर्थरायटिस होण्याची शक्यता सुरुवात आहे असं वाटलं तर वेळीच वैद्यांकडे जा आणि ते जे काही सांगतील, आता बऱ्याच गोष्टी सरांनी आता सांगितल्या, त्या तुम्ही पुन्हा एकदा वैयक्तिक जाऊन आपल्या आयुर्वेद तज्ज्ञाला विचारा, आपल्या वैद्यांना विचारा. ते जे मार्गदर्शन करतील ते पूर्णपणे अंमलात आणा. म्हणजे या आर्थरायटिस पासून, या संधिवातापासून, मग भले त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जे काही असेल ते सगळं आटोक्यात राहायला आणि काही वेळेला बरं व्हायला सुद्धा हे सगळं मदत करणार आहे आपल्याला. आज आपण ही मुलाखत सरांची घेतलेली होती, त्यांनी खूप छान मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण वागूया आणि या आजारापासून तरी दूर राहूया असं म्हणायला हरकत नाही. सर, इथे येऊन तुम्ही हे सगळं आम्हाला सांगितलं, मनापासून धन्यवाद. धन्यवाद.